जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विनाविघ्न पार पडावा, देहूमध्ये इंद्रायणी घाटावर येणारा भाविक स्नान करून सुरक्षितपणे परत यावा यासाठी धुळ्यातील SDRFचं पथक देहूच्या इंद्रायणी घाटावर तैनात करण्यात आलंय। ही त्याचे दृश्य आपण पाहतोय। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा या ठिकाणी देहूमध्ये संपन्न होत आहे। त्यातच पालखी सोहळा सुरक्षित आणि चांगला व्हावा व कुठलीही हानी होऊ नये यामुळेच प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी तयारी केल्याचे दिसत आहे। आपण जर या ठिकाणी माझ्या मागे पाहिलं, या ठिकाणी तीर्थप्रदर्शन करण्यासाठी, स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने इंद्रायणी काठावरती भाविक व वारकरी आलेले आहेत। त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणाला काही दुखापत होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने SDRFची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे की कुठल्याही प्रकारचा जर एखादा व्यक्ती बुडू लागला तर त्याला बाहेर काढता येईल। त्यामुळेच आता या ठिकाणी यांची अनेक तयारी आहेत। आपण यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। काय सांगाल, नक्की कशा प्रकारची तुमची या ठिकाणी तयारी आहे? एखादा व्यक्ती जर बुडू लागला किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती या ठिकाणी घाटावर आली तर नक्की काय कशी आपण हँडल करणार आहोत? सर, पाण्याचा फ्लो खूप जास्त असल्या कारणाने आम्ही भाविकांना अगोदरच सूचना देतोय की बुवा तुम्ही किनाऱ्यावरच स्नान करा। आणि आमची तयारी अशी आहे की आम्ही अगोदर रोप बांधून ठेवलेला आहे, पूर्ण काठाला रोप बांधून ठेवलेला आहे। जर एखादी भाविक जर गेलाही त्या हिशोबाने आम्ही त्याला रेस्क्यू करू शकतो। आणि आमच्याकडे ज्या इक्विपमेंट आहेत त्या पद्धतीने आम्ही जसं लाईफ बॉय आहे, लाईफ जॅकेट आहे आणि रोप बांधून ठेवलेले आहेत। आणि आमची बोट पण आहे, रबर बोट, आणि त्या बोटीच्या सहाय्याने आम्ही त्यांना वाचू शकतो। एकूणच आलेला वारकरी हा सुरक्षित राहावा, कुठलीही आपत्कालीन परिस्थिती आली तर हे जे जवान आहेत या ठिकाणी, हे जे या ठिकाणी SDRFचे लोक आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत व कुठलीही परिस्थिती या ठिकाणी नदी काठेवरती झाली तर या ठिकाणी ते स्वतःला तयार करून आहेत। सकाळपासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आलेला प्रत्येक वारकरी हा सुरक्षित स्नान करून बाहेर पडावा घाटावरून, हीच त्या ठिकाणी त्यांचा ध्यास असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू।